भडगाव येथील नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रेखाताई प्रदीप मालचे यांचा पदग्रहण सोहळा दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता नारायणभाऊ मंगल कार्यालय येथे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार किशोरप्पा पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला। पदग्रहण सोहळ्यानंतर शहरातून सजवलेल्या गाडीतून नवनिर्वाचित नगराध्यक्षांची व उपनगराध्यक्षांची मिरवणूक काढण्यात आली। सुरुवातीला दुपारी सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत महिला मुक्ती दिन मेळावा संपन्न झाला। यात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रेखाताई मालचे तसेच उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या व आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका यांचा देखील सत्कार करण्यात आला। आमदार किशोरप्पा पाटील यांनी मेळाव्याला संबोधित करताना महिला बचत गटासाठी स्वतंत्र मॉल शहरात सुरू करून त्या मॉलमध्ये बचत गटाने तयार केलेल्या संसार उपयोगी वस्तू यात विक्रीसाठी ठेवून बचत गटाला अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात असल्याचे सांगितले। तसेच पालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक यांना कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे देखील यावेळी आमदारांनी सांगितले। पदग्रहण सोहळ्यात पालकमंत्री यांनी मेळाव्यात सावित्रीबाई फुले यांचा पवित्र दिन असल्याने महिला रात दिसत असून 1948 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरू केली असून त्यांच्या या निर्णयामुळे सर्व महिलांना ही संधी मिळाली असून एका झोपडीत राहणाऱ्या महिलेला नगराध्यक्षपदाचा मान मिळाला। त्याला राजा व्हायचं आहे, त्याला मतपेटीतून राजा होता येईल होणे शक्य नसल्याचे देखील सांगितले। जो काम करेल तोच राज्य करेल। आपण नशिबान आहोत, आपल्याला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असल्यामुळे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मिळाले। महिलांच्या लक्षणीय उपस्थिती आहे। तसेच पालकमंत्री या नात्याने भडगाव पालिकेसाठी निधींची कमतरता भासू देणार नसल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले। यावेळी शहरातून मिरवणूक काढत पालिकेजवळ नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच प्रशासनाकडून कार्यालयीन अधीक्षक राहुल लोखंडे यांच्याकडून नगराध्यक्षांचा उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गटनेता लखीचंद पाटील, नगरसेवक डॉक्टर विजयकुमार देशमुख, विजयकुमार भोसले, इम्रान अली सय्यद, अतुल सिंह परदेशी, शेख खलील शेख इजाज, देवाजी अहेरे, राहुल ठाकरे तसेच नगरसेविका रंजनाबाई वाघ, अंजुमन परवीन मिर्झा, करुणाबाई देशमुख, किरण पाटील, योगिता येवले, नगमाबी अलीम शहा, समीक्षा पाटील, वैशाली पाटील, ज्योती पाटील, कल्पना भोई, वैशाली महाजन, आदर्श नगरसेविका तसेच कार्यालयीन लेखापाल तसेच आरोग्य निरीक्षक निशा लोट, पाणी पुरवठा अभियंता सत्यम पाटील, लिपिक नितीन पाटील, छोटू वैद्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।